महात्मा फुले हेच नाव लक्षात ठेवलं, आपण त्यांचं दुसरं नाव लक्षात ठेवलं नाही. मी एक मुद्दा असा सांगत होतो तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवण्याचं काम कोणी केलं? मासाहेब जिजाऊंनी केलं. आज आम्हाला सुद्धा आमच्या घरामध्ये या महापुरुषांचे फोटो ठेवता येतील का? बरं, घरामध्ये फोटो आपण जेव्हा ठेवतो का, फोटो सुद्धा जाती धर्मानुसार आपण वाटून घेतलेत. एखाद्याच्या घरामध्ये जर आपण गेलो आणि घरावर भिंतीवरचा जर एखादा फोटो पाहिला तर तो फोटो पाहिल्या आम्हाला लक्षात येतं की हे घर कोण्या जातीच्या माणसाचं असेल. आमच्या गाडीवरती सुद्धा आम्ही महापुरुषांची नावं लिहितो, पण त्या गाडीवरचं नाव पाहिलं कीच कळतं की ही गाडी कोणाची असेल. म्हणजे आम्ही महापुरुषांना सुद्धा जाती धर्मामध्ये वाटून घेतलंय. आज छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आम्हाला मराठ्यांचे वाटायला लागतात, महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की आम्हाला माळी समाजाचे वाटायला लागतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की फक्त बौद्ध समाजाचे वाटायला लागतात. आम्ही या महापुरुषांना वाटून का घेतलंय? बरं, एवढं नाही, आम्ही रंगांना सुद्धा वाटून घेतलंय. भगवा म्हणले की फक्त हिंदूंचा, निळा म्हणले की बौद्धांचा, हिरवा म्हणले की मुस्लिमांचा, पिवळा म्हणले की धनगरांचा, हे आम्ही रंग सुद्धा वाटून घेतलेत. पण महापुरुष खरंच कोणा जाती धर्मासाठी त्यांनी काम केलं होतं का? महापुरुष प्रत्येक जाती धर्मासाठी काम करत होते. ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा ते असं नाही म्हणाले की मी शाळा फक्त माळी समाजाच्या लोकांसाठी सुरू करतोय. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा ते म्हणाले नाही की हे फक्त बौद्ध समाजासाठी आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराज कधी म्हणाले नाही की माझं स्वराज्य हे फक्त मराठ्यांसाठी आहे. मग आम्ही का या महापुरुषांमध्ये भेदभाव करतोय? या आकाशाचा रंग निळा आहे, परंतु हे आकाश कधीच म्हणत नाही की मी फक्त बौद्धांचं आहे. तळपणाऱ्या सूर्याचा रंग तेजस्वी भगवा आहे, परंतु ते म्हणत नाही की मी फक्त हिंदूंचा आहे, मी फक्त मराठ्यांचा आहे. हा हिरवागार निसर्ग कधी म्हणत नाही की मी फक्त मुस्लिमांचाच आहे. मग आपण का जाती धर्मामध्ये भेदभाव करतोय? आपण का माणसांना वाटून घेतलं? याचा विचार आम्ही केला पाहिजे. आज आमच्या तरुणांना महापुरुष बऱ्याच प्रमाणामध्ये कळालेत. मी बऱ्याच वेळा असं पाहतो की आमच्या तरुणांच्या गाड्यावरती महापुरुषांचे स्टिकर लावलेले असतात. गळ्यामध्ये सुद्धा आम्ही महापुरुषांचे लॉकेट घालतो, आम्ही कपाळावरती चंद्रकोर लावतो. काही काही तरुण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवायला लागतात, कारण शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे असं सांगतात. परंतु ज्या गाडीवरती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर लावलेलं असतं, ती गाडी जेव्हा आम्ही घेऊन रस्त्यावरून जात असतो ना, आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने जेव्हा एखादी सुंदर युवती दिसते तेव्हा आमची नजर समोर असण्याऐवजी त्या युवतीकडे जाते. मग आम्हाला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ समजलेत का? याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही आमच्या गाडीवरती शिवाजीराजांचं नाव लिहितो, त्यांचा फोटो लावतो, पण तीच गाडी जेव्हा बिअर बारच्या समोर, धाब्याच्या समोर आम्ही उभी करतो तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज समजले का? आम्ही म्हणतो राजे तुम्ही जन्माला या. अरे पण राजा जन्माला आला नव्हता, तू काय झोपा करायलास का राजा जन्माला आणण्यासाठी? शिवाजी महाराज जन्माला आले नव्हते, ते घडले होते, मग तुला घडता येणार नाही का? तुला का शिवाजीराजांची आठवण होते? आम्हाला स्वतः त्यांच्यासारखं घडता येणार नाही का? हा विचार आम्ही करणार आहोत का? आणि जेव्हा आम्ही हे विचार करू तेव्हा खऱ्या अर्थाने या महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून काहीतरी आम्ही कमवले असं वाटेल. आज इतक्या साऱ्या वर्षानंतर सुद्धा आम्ही या महापुरुषांना विसरू शकत नाहीत. मग आपल्याला काय करायचंय? तर आम्हाला आमच्या ध्येयावरती आमचं लक्ष केंद्रित करायचंय. आणि तुम्हाला एवढं चांगलं शिक्षण आपल्या गुरुकुलमध्ये मिळतं, खरंच आनंदाची गोष्ट आहे. मी एवढे सारे विद्यार्थी पाहिले सर, आता मी विद्यार्थ्यांना शिकवतो, पण विद्यार्थी एवढं डोक्याला ताण देतात, बसल्या चुलबुल करत असतात, कोणाला तरी खडाच फेकून हाणणार, कोणाच तरी कानामध्येच काडी टाकणार. पण तुमचे विद्यार्थी मात्र एवढे शिस्तप्रिय आणि एवढे शांत दिसायलेत की असे विद्यार्थी मी तर म्हणते अख्ख्या जगात नाही बघितले. ते म्हणतात ना जगात, जर्मनी, भारतात परभणी, ते आज मला कळालं की असं का म्हणतात. कारण परभणीमधले हे विद्यार्थी पाहून एवढी शिस्त कुठंच नाही. कारण देशामध्ये शिक्षणाची अवस्था एवढी वाईट झालेली आहे की एकदा एका शाळेमध्ये शिक्षणाधिकारी साहेब गेले, अचानक वर्गामध्ये आले, आणि वर्गामध्ये आले की अचानक एका मुलाला उभं केलं आणि त्या मुलाला विचारलं, शिक्षणाधिकारी म्हणजे शाळा तपासण्यासाठी आले होते, आणि विचारलं सांग शिवधनुष्य कोणी मोडला? ते पोरगं बिचारं घाबरलं ना, अचानक वर्गात आली की ते उभं राहिलं, सर मला आयुष्यपत मी नाही मोडला. त्या शिक्षणाधिकारी डोकंच खाजवायला लागला. ते म्हणला याला विचारलं शिवधनुष्य कोणी मोडला? हा म्हणतो आयुष्यपत मी नाही मोडला. वर्ग शिक्षक कोण आहे तुमच्या सांग? एक मुलगा धावत जातो, वर्ग शिक्षकाला घेऊन येतो. ते म्हणले काय झालं सर, काय झालं? ते म्हणलं मी तुमच्या वर्गामध्ये आलो शाळा तपासायला, या लेकराला प्रश्न विचारला शिवधनुष्य कोणी मोडला? ते म्हणते आयुष्यपत मी नाही मोडला. काय करायचं? वर्ग शिक्षक म्हणले सर हा मुलगा वर्गामध्ये सर्वात प्रामाणिक आहे, हा जर म्हणाला नाही शिवधनुष्य यांनी नाही मोडला तर यांनी खरंच मोडला नसेल. आता तर काही कळच ना बाबा शिक्षणाधिकाऱ्याला काय करायचं. ते म्हणले मुख्याध्यापकाला बोलवा. तुम्ही बोलूच नका म्हणले, डोकं हँग झाले म्हणले माझं, बोलवा मुख्याध्यापकाला. मुख्याध्यापकाला बोलवलं. म्हणले काय तुमच्या शाळेमध्ये मी आलो, या लेकराला विचारलं शिवधनुष्य कोणी मोडला? ते म्हणते आयुष्यपत मी नाही मोडला. वर्ग शिक्षकाला विचारलं, वर्ग शिक्षक म्हणतात की सर्वात प्रामाणिक विद्यार्थी हाच आहे, तो कधीच खोटं बोलत नाही, सांगा तुम्हीच आता काय करायचं? ते म्हणलं सर काळजी करू नका. मुख्याध्यापक म्हणाले काळजी करू नका, आत्ता छडी आणतो, 2-4 छड्या मारतो आणि कबूल करायला लावतो की शिवधनुष्य यांनीच मोडला.
शिक्षणाधिकारी बिचारा काहीच बोलला नाही. तिथून सरळ घरी जातो, एक कागद घेतो, पेन घेतो आणि डायरेक्ट महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला पत्र लिहितो. आणि पत्रामध्ये लिहिलं, मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक शाळेमध्ये गेलो होतो आणि शाळेमध्ये एका लेकराला प्रश्न विचारला की शिवधनुष्य कोणी मोडला. ते म्हणते आई शपथ मी नाही मोडला. वर्ग शिक्षकाला विचारलं, ते म्हणते सर सर्वात प्रामाणिक विद्यार्थी हाच आहे, हा कधीच खोटं बोलत नाही. मुख्याध्यापकाला विचारलं, मुख्याध्यापक म्हणतो 2 छड्या मारून त्याला कबूल करायला लावतो. आता तुम्हीच सांगा मी काय करू. शिक्षण मंत्र्याचं 2-3 महिन्यांनी वापस पत्र आलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की शिक्षणाधिकारी साहेब, 2 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढला होता. महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. तुम्ही काळजी करू नका, अजून थोडे दिवस थांबा, आपण नवीन शिवधनुष्य बनवून घेऊ म्हणला, तुम्ही चिंता करू नका. म्हणजे शिक्षण व्यवस्थेची जेव्हा अशी अवस्था होते आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा बळीवंश गुरुकुलमध्ये तुम्हाला एवढं चांगलं दर्जेदार आणि महापुरुषांच्या विचारांच्या सहित तुम्हाला शालेय शिक्षण सुद्धा मिळतं, तेव्हा आपल्या गुरुकुलसाठी आपणच एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. म्हणजे बघा ना, जेव्हा आपण शिक्षण घेतो किंवा आपण चांगलं शिक्षण जेव्हा घेतो का, तेव्हा शिक्षणामधून इथली पिढी चांगली घडत असते. आणि शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला देशमुख सर करत आहेत. मग आम्हाला या महापुरुषांकडून काय घ्यायचं आहे? आम्हाला महापुरुषांकडून 4 ते 5 गोष्टी शिकायच्यात. कोणती गोष्ट मी पहिल्यांदा सांगितली सांगा? माता भगिनींचा आदर करायचा आहे. आणि आदर हा आदर नाही करायचा, मनापासून करायचा. काही जण आदर दाखवण्यापुरता करतात ना. आम्हाला दाखवण्यापुरता आदर करायचा का? नाही, आदर हा मनापासून करायचा आहे. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, कोणता? व्यसनापासून दूर राहायचं. व्यसन लागलं पाहिजे, पण देशप्रेमाचं व्यसन लागलं पाहिजे. ते व्यसन आम्हाला लागलं पाहिजे. व्यसनापासून दूर राहायचं. तिसरा मुद्दा, आपल्याला आपलं लक्ष आपल्या ध्येयावरती केंद्रित करायचं. आपलं ध्येय काय, आपलं टार्गेट काय, त्याच्यावरती आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आपल्याला आपल्या ध्येयावरून विचलित व्हायचं नाही. एक छोटासा मुलगा होता बघा, या मुली एवढाच. थॉमस नावाचा एक मुलगा होता. तो शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेतल्या त्याच्या मॅडमनी त्याला एक कागदावर काहीतरी लिहून दिलं आणि सांगितलं की थॉमस बेटा, हे कागद घे आणि तुझ्या घरी जा आणि घरी गेल्यानंतर हा कागद तुझ्या आईला दे. तो मुलगा घरी जातो, तो कागद आईच्या हातामध्ये देतो. आई ते कागद उघडते, वाचते आणि वाचताना आईच्या डोळ्यामधून अश्रू येतात बाहेर. अश्रूचे थेंब त्या कागदावरती पडतात. लेकराला कळत नाही की कागदामध्ये असं काय लिहिलं होतं की आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. लेकरू छोटंसं होतं, त्याला वाचता येत नव्हतं. त्याने विचारलं आईला, आई काय आहे पत्रामध्ये की तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं? आई म्हणली, बाळा या पत्रामध्ये तुझ्या मॅडमनी असं लिहिलंय की तू तुझ्या वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहेस. तू एवढा हुशार आहेस की तुझ्या शाळेमधल्या मॅडम, तुझ्या शाळेमधले शिक्षक तुला शिकवू शकत नाहीत. त्यांच्याकडे तेवढी गुणवत्ता नाही, तू एवढा हुशार आहेस. आणि म्हणून तुझ्या मॅडमने सांगितलंय की तुला उद्यापासून शाळेमध्ये जायची गरज नाही, की तुला घरीच शिकवा. लेकराला वाटलं, अरे मी खरंच खूप हुशार आहे. दुसऱ्या दिवशीपासून आईने त्या लेकराला घरी शिकवायला सुरुवात केली. त्याचं प्राथमिक शिक्षण घरीच पूर्ण केलं. नंतर मग दुसऱ्या कुठल्या तरी शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन झालं. काही वर्षानंतर जेव्हा ते लेकरू मोठं झाल्यानंतर तो एक मोठा शास्त्रज्ञ बनला, सायंटिस्ट बनला. आणि सायंटिस्ट बनल्याच्या नंतर एक दिवस त्याची आई निघून गेली, देवाघरी गेली. तो एक दिवस घरी असं गेल्यानंतर घरी काही जुन्या गोष्टी शोधत होता आणि शोधत असताना त्याला एक लाकडी पेटी सापडली. त्या लाकडी पेटीमध्ये तो कागद होता, जो कागद लहानपणी त्याच्या शाळेतल्या मॅडमने लिहून दिला होता. आता त्या थॉमसला वाचता येत होतं. त्याने ती पेटी उघडली, तो कागद हातामध्ये घेतला आणि कागदामध्ये जेव्हा वाचतो ते पाहून पुन्हा एकदा त्या थॉमसच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, अगदी जसं त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये आलं होतं. त्या कागदावरती लिहिलं होतं की तुमचा मुलगा थॉमस हा वर्गातील सर्वात मतिमंद विद्यार्थी आहे. तो मुलगा स्वतःचा काही अभ्यास करतच नाही, पण त्याच्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा परिणाम होतो. तो विद्यार्थ्यांना आम्हाला शिकूही व्यवस्थित देत नाही आणि म्हणून तुम्ही उद्यापासून थॉमसला आमच्या शाळेमध्ये पाठवू नका. तुम्ही त्याचं ॲडमिशन दुसऱ्या कोणत्या तरी शाळेमध्ये करा, नाहीतर तुम्ही त्याला घरीच शिकवा. आणि तो कागद तो आईच्या हातामध्ये गेला होता. पण आईने मात्र असं सांगितलं का? आईने हे नाही सांगितलं. आईने सांगितलं की बाळा तू सर्वात हुशार आहेस, तू सर्वात बुद्धिमान आहेस, तुला मी घरी शिकवणार. घरी संस्कार केले, घरी शिकवलं. आणि तो थॉमस दुसरा तिसरा कुणी नसून लाईट बल्बचा शोध लावणारा जगातला महान शास्त्रज्ञ, काय नाव त्याचं? थॉमस एडिसन होता. मला हे सांगायचं काय की मुलांमधले आम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट शोधता आले पाहिजेत. आज एवढे सारे मुलं इथं भाषण करत होते, त्यांचे भाषणं ऐकून मला असं वाटलं की सरनं मला उगाच इथं बोलवले. एवढे लेकरं छान छान भाषण करत होते. आम्हाला मुलांना हे स्टेज देता आलं पाहिजे. मुलांवरती आम्हाला हे संस्कार करता आले पाहिजे. आम्हाला मुलांना ही प्रेरणा देता आली पाहिजे. आणि ती प्रेरणा तुम्हाला या गुरुकुलमध्ये मिळत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. थॉमस एडिसन सारखा सायंटिस्ट घडला. तुम्हाला मी स्टीफन हॉकिंगचं उदाहरण सांगितलं. तुम्हाला मी कर्मवीर भाऊराव पाटलांचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल की कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा असंच एक वसतिगृह चालवत होते.
गोरगरिबांच्या अनाथांच्या मुलांना शिकवत होते आणि शिकवत असताना अचानक त्यांच्या जवळचा पैसा संपला. मग अशा वेळी करायचं काय? अशा वेळी एक उद्योगपती व्यापारी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समोर येतो आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातामध्ये 1 लाख रुपयांचा चेक देतो आणि म्हणतो, भाऊराव हे काय 1 लाख रुपये, अजून पैसे लागले अजून सांगा, पण एक काम करा. भाऊराव म्हटले, काय काम करायचं? ते म्हटले, तुम्ही फक्त काय करा, तुमच्या वसतिगृहाला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ना, ते नाव बदलून माझ्या वडिलांचं नाव द्या आणि काय पैसा लागेल ते सांगा. भाऊराव पाटलांनी काय केलं? आपण काय केलं असतं? पैसे घेतले असते, गुपचूप खिशात टाकले असते, अजून 4-5 लाख दे म्हणलो असतो. भाऊराव पाटलांनी तो चेक घेतला, टराटरा फाडून त्याच्या तोंडावरती फेकला आणि सांगितलं की अरे जर वेळ पडली तर एक वेळ जन्मदात्या बाप्पाचं नाव बदलेल, परंतु वसतिगृहाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मात्र मी बदलणार नाही. कारण कर्मवीर भाऊराव पाटलांना छत्रपती शिवाजी महाराज समजले होते. शिवाजी महाराज या जगातल्या अनेक माणसांची प्रेरणा आहे आणि त्या शिवाजी महाराजांची प्रेरणा मासाहेब जिजाऊ होत्या. अमेरिकेमधला एक लेखक लिहून ठेवतो. तो लेखक असं लिहितोय की आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी राजासारखा एक सुपर हिरो घडला नाही, तो जन्माला आला नाही, म्हणून आम्हाला काल्पनिक स्पायडरमॅन, बॅटमॅन सारखे आम्हाला काल्पनिक हिरो बनवावे लागले. आमच्या मातीमध्ये जर शिवाजी राजा जन्माला आला असता ना, तर आम्ही आमच्या लेकरांना तो शिवाजी राजा शिकवला असता. तो राजा आमच्या मातीमध्ये जन्माला आला. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा आणि त्या शिवाजी राजांकडून आम्हालाही हे शिकायचं की आम्हाला त्या शिवाजी राजांसारखं बनायचंय. पुढचा मुद्दा आम्हाला शिकायचा आजच्या जयंतीच्या माध्यमातून की आम्हाला आमच्या आई वडिलांचा सन्मान करता आला पाहिजे. शिवाजीराजे जेव्हा कोणताही गडकिल्ला घेण्यासाठी जात होते तेव्हा मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेत होते, मासाहेब जिजाऊंचा विचार घेत होते आणि नंतर किल्ला घेण्यासाठी जात होते. आता तुम्ही सगळे हॉस्टेलवरती आहात, पण जेव्हा तुम्ही घरी जातात, सुट्ट्यामध्ये कधीतरी जात असाल ना, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात तुम्हाला, असतात की नाही? मग जेव्हा तुम्ही सुट्ट्यामध्ये घरी जाता तेव्हा सकाळी उठल्या उठल्या तुमच्यापैकी कोण कोण तुमच्या आईच्या आणि वडिलाच्या रोज सकाळी पाया पडते? हात वरती करा. कुणीच नाही? नक्की लावू का फोन घरी? नंबर आहे बरं का माझ्याकडे. अच्छा, 2 विद्यार्थी आई वडिलांच्या पाया पडतात. टाळ्या वाजवा तुम्ही यांच्यासाठी. आणि बाकीचे काय करतात? जर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आई वडिलांचा आदर्श घेत असतील तर आपल्याला आपल्या आई वडिलांचा आदर्श का नाही घ्यायचा? आपण सकाळी उठल्यानंतर त्यांच्या पाया का पडत नाहीत जे छत्रपती शिवाजी महाराज करत होते? मासाहेब जिजाऊंनी शिवबाला शिकवलं की शिवाजी राजा तुला अंधश्रद्धेपासून दूर राहायचंय, अंधश्रद्धा दूर ठेवायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणताही किल्ला घेण्यासाठी जेव्हा जायचे ना, तेव्हा जिजाऊंनी सांगितलं होतं की शिवबा तुला किल्ला घ्यायला जायचं ना, तू अमावस्येच्या रात्री जात जा. शिवबाने विचारलं अमावस्याच का? कारण शिवाजी राजा हा हिंदू राजा होता. शत्रूला वाटायचं की अमावस्या ही हिंदू धर्मासाठी अपशकुन